अगं बाई नदीचं माहेर. इकडे ही रडायला लागल्यानंतर ही पण रडते का? सगळे निघाले. माऊली पेढा, खवा, बासुंदी. थोडस काकी पीठ वापरते ना की पीठ नाही घेतलंय जास्त. देवा पाहुणा आपल्याला. देव पाहुणाय. दिसते बारी गणपतीची स्वरी आला गादीस माझ्यावरी. मी पुन्हा एक आपल्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. आम्ही निघालेलो आहोत गावाला. आमच्या गावातला गणपती उत्सव असतो, तिकडे आम्ही निघालेलो आहोत. आणि आमच्या बरोबर कोणीतरी एक अजून मेंबर आहे, खूप एंटरटेनमेंट मेंबर असणार आहे ते. तर असं आम्ही तिघं मिळून चाललेलो आहोत. आणि हा व्हिडिओ आता संपूर्ण बघा. आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. ऑफिस मध्ये काही काम आहे यांचं, ते थोडं काम करतील. आणि कारण 2 दिवस ऑफिस मध्ये नाहीये, त्यामुळे थोडं ते काम करतील आणि मग नंतर आम्ही निघणार. हा आम्ही गावी चाललोय, तर काहीतरी घेऊ. फोन केला तर वाटतं त्यांनी कोणाला तुम्हाला? हा माझ्या बहिणीलाच फोन केला असेल. मावशी अजून कशी नाही आली. अरे बापरे अर्पित, तू तर गाडीवर फिरतोयस. काय काय घेऊन आलास बघू. हे काय? गवतीच्या. गवतीच्या. आणि हे काय? पीठ आणि बिस्किट. बिस्किट कशाला? किती वेळ वाट बघत होतास रे तू? आलेलो परत गेलो. व्यवस्थित ठेव. धर बघ मी ठेवते. काय काय आहे? हे गवतीचं आहे आणि त्याच्यात बिस्किट आणि ते पीठ आहे. पण 10th ला आहेत का तुम्ही पण दोघे? काय करता? हा 10th झाली. 11वीला. आणि तू? सेकंड इयरला. अरे वा, एवढे मोठे. तूच मोठा दिसतोय त्यांच्यामध्ये. अजून एक मेंबर येणार आहे, ते वाट बघते खूप वेळ झालं. वेलकम. अरे मी शॉर्ट्सवर आहे. असू दे ना, काय दिव्या मामा समोर. ओम येतोस का तू पण? नको काम आहेत. अरे चल रे. चलो बाय. चल चल बाय बाय. दिव्या मॅम सगळे माझी क्लास टीचर. कोण ग? माझी क्लास टीचर स्कूल मधली. बापरे, स्कूल मधल्या क्लास टीचरला. मग अशी ट्रॅकच्या त्या साईडला पण भेटलेली आणि आता पण भेटली सेम टीचर. काय बोलली तू? बाय मॅम. तुला माहितीये मी जिम्नॅस्टिकच्या कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्ट झाली आहे. अरे वा वा, गुड गुड, कॉंग्रॅच्युलेशन. आता इथून पुढे फुल टाइमपास, फुल बडबड. फुल बडबड. फक्त आपण ऐकत राहायचं. तिने फक्त बोलायचं आणि आपण फक्त ऐकत राहायचं. हो ना? हो. बरं वाटलं तुला भेटून. आता आपण आपली खूप सुंदर जर्नी स्टार्ट करते. मी माझ्या मामाला आणि मामीला एक किटकॅट देते. ओ थँक्यू. वा, हे बघा, किटकॅट आहे. मीठा हो जाए, कुछ कुछ मीठा हो जाए. थँक्यू. आणि आम्ही हिला लाडाने ना चिनू बोलतो, कारण मध्ये मध्ये मी ओवी बोलेल, मध्ये चिनू बोलेल, पण जास्त करून मी काय बोलू तुला? चिनू. चिनू. हा. छान वाटतंय? एकदम मस्त. बघ, ती एक एक बिस्किट देते आम्हाला. अजून काय काय देणार आहेस? अजून एक किटकॅट दिलं मगाशी आणि आता 2 बिस्किट. एक मी मामा आणि मामीला दिलं. तिच्या आईने काय काय खायला दिलंय ना, ते आपणच खाऊन टाकू. एक बिस्किट आता बाकी राहिले. एकच बिस्किट राहिले. नको ते खा आता ते तू का. हे बघा. आता इथे बसला बसला गावाला जाताना येताना पूर्ण आणि आम्ही नॉर्मल गावाला नाही जातोय, मामाच्या गावी जातोय. हो, नॉर्मल गावी नाही का? मामाच्या गावी. कुठचा पण मामा असेल, मामा आहे ना ते बरं. हा, म्हणजे तुझ्या मम्मीचे आम्ही मामा मामी ना, मग तुझे कोण लागणार का? आजी आजोबा. आजी आजोबा लागणार. हो. आजी आजोबा. छान अशा गप्पा मारत आम्ही चाललेलो आहोत. खूप गप्पा मारल्या चिनू बरोबर. तुम्हाला बोर नाही ना झालं? नाही. चिनू तुला काय बोलायचंय का? आपल्याला तर किती वेळ लागेल जायला? अजून आपल्याला कुठे थांबलो नाही तर 45 मिनिट्स. आपलं गाव असं जवळ आहे ना, एकदम आपण सकाळी जाऊन संध्याकाळी पण परत येऊ शकतो ना. आरामात. पण आम्ही असं कधीच करत नाही.
मुलांमधून फ्री झालो त्यामुळे थोडंसं आम्ही 15-15 दिवसांनी मस्त गावी जातो. सॅटर्डे संडे मंडे हिची आजी असते म्हणजे आमच्या नंदनबाई दाजी आणि आम्ही दोघं आम्ही जातो येतो हा ना चिनू. हो. आणि हिला जर सुट्टी असेल तर ही पण मध्ये मध्ये येते. इथे आता रील्स आले बघ ते कोकणचं ते खूप छान वाटतं आम्हाला ऐकायला. हा मला येतं. बोल बरं. बोल पाठी बस. कोकणचं बरी माझ्या कोकणचं बाई तोर बारी दिसते बारी गणपतीची स्वरी अन आला गादीस माझ्यावरी मालवणचे पिऊन सावंतवाडी माझ्या कोकण गावांचं दिमाग परी दिसते बारी गणपतीची स्वरी अन आला गादीस माझ्यावरी ना 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 ना. अरे वा सुंदर. हे बघा प्रत्येकाला आपलं गाव प्यारं असतं बरोबर ना. हो हे खरंच आहे. खरंच आहे. तू जरी आमच्या गावी इथे जरी आली तरी तुला कोकणची आठवण येतेच ना. हा आणि कोकण आणि आमचं गाव पण चांगलंच आहे असं काही. ते पण आहे. नांदूर म्हणजे मला बेस्ट. मामाचं गाव आहे ना मामाचं म्हणून. पुणा नाशिक हायवेवर आपण लागलेलो आहोत आणि त्याच्या बाजूलाच तुलसी हॉटेल आहे आणि आपण आता तुलसी हॉटेल मध्ये जाऊन मज्जा करूया. मज्जा. तुला माहितीये तिथे काय गेम खाली ते जम्पिंग जॅक वगैरे आहे ना खेळायला म्हणून तुला तिथे मज्जा वाटते ना. हो जम्पिंग जॅक. पावभाजी मागवली आणि 2 वडापाव. तुला काय खायचंय. वडापाव. आम्ही पावभाजी खातो तू वडापाव खा. आणि यांनी बघ तुम्ही सांबार मागवला थोडासा काय हो? बटाटा वडे भरून खायचे. मी काम करणार 1 पाव लेके आना एक्स्ट्रा. 1 पाव 1 जोडी पाव. कसं आहे बघा बरं थोडंसं. अरे चल ना. आता वडापाव चिमला वडापाव खायचा ना. पण वडे पण मस्त मोठे मोठे आहेत आहे ना. हे बघा केवढा मोठा वडा आहे. देवा पाहुणा आपल्याला. देव पावलाय. वा. हे बघा आता माझी मामी आता मला माहितीच होणार की आता ती कॉफीच पिणार आहे. हो ना मामी. आता माझी मामा पक्का चहा पिणार. हो ना मामा. आता हे लोक मस्त पावभाजी मजा करतायत. जी उरलेली पावभाजी आम्ही खातोय. झालं खेळून. आता घर आलं आणि अंधार पडायच्या आताच आम्ही आता बरोबर पोहोचलोय. छान वाटते. सूर्य छान मावळताना पण दिसतोय बघा. मला आता आमच्या मामाचं गावाचं सूर्य दिसतो. हो आपल्या गावचं सूर्य. पण सगळी वेगळं सूर्य उगतो. हे मेन गाव आपलं आहे ना. हो. इथे रामाचं मंदिर आहे आतमध्ये. आता घरी पोचलो थोडंसं फ्रेश झालो पण आमच्या काकी वगैरे तिकडे गेलेले आहेत तर मी आता तुम्हाला पण घेऊन जाते. मुंबईवरून आल्या आल्या मी शेतात निघाली जायला तर माझ्या मैत्रिणी भेटल्या बघ. माझी वाट बघत होते का. तुमची वाट बघत होती तरी म्हटलं त्या गेल्या कशा नाही दिसल्या तुम्ही. माझी वाट बघत होती का ग. माधुरी दिसली नाही मला. माधुरी आणि माया आणि माधुरी माझ्या मैत्रिणी. मैत्रिणी नाही सून लागत असन. आता माया मैत्रिणी ना आम्ही. बघा एवढं गाडीतून उतरली मी लगेच धावत चालली पण माझ्या मैत्रिणी भेटल्या. अजून खूप मैत्रिणी भेटतील. माया आणि माधुरी आणि या दोन्ही काय माझ्या आहेत. दोघी माझे आहेत. उज्ज्वल आता ही माझी नवीन मैत्रीण. मैत्रीण जाऊ वगैरे नको. जावा सासू मैत्रिणी बरं नाही वाटत. आहे की नाही. मैत्रीण छान. मैत्रिणीचं नातं आवडतं त्यांना. किती केलं ना मैत्रीण असली ना की सगळं बोलता येतं. आहे की नाही. नाही तर जावं लागते. ही माझी सासू लागते. ही माझी कतरायल्यासारखं मग बघा कशा खुल्ल्या बघितल्या का मी. कळ्या खुल्ल्या त्यांच्या लय ना कळ्या खुल्ल्या. त्यांच्या कळ्या खुल्ल्या कळ्या. बघू बाबे बाबा किती आनंद. आणि आता काळोख पडायला चाललेला आहे तर संध्याकाळी
गणपती मंडळामध्ये आरती असणार आहे. आरतीला सगळ्याजणी पुन्हा भेटू. ही झाडं लहान असताना आहे ना, हे चालू केलं का त्याला बरोबर मापामध्ये पाणी मिळतं. म्हणजे पावसासारखं पाणी मिळतं. अगं बाई तू बसली इथे, बस. तुला लागल्यास तर मी नारळ देईल, मला मोदक करून दे. बस ना. शैला गेली कुठे? कोणच्या शेतात? हे काढायला गेली. अरे वा. राईटला तुझ्या. हा ते हा तिथे. हा म्हणजे क्वचित असं भेटतं का कुठे? संपले शेत तरी पण भेटतंय बघा ना, एक एक संपले शेत. मला नको, मी एकशीवर राहिलेलं आहेत ना कोण. आणि 22 तारखेला परत त्या ठिकाणी झेंडू लावायचा. म्हणजे आता एकदा हे काढलंय तुम्ही आणि परत लावायचा, पुन्हा त्याच्यामध्ये झेंडू लावायचा. तो 1.5 महिन्याने येईल. मग त्यावेळेस जे बाजार असतील ते मिळतील. अरे बाबा मी चितायला सांगितलं. खूप उशीर झाला त्याला. काकी काळोख पडलाय. वाघ माझ्यामुळे. अहो मी गाडीतून उतरली आणि काकी मी तशी झाले. काय हो काकी? काकी कुठे गेल्या? काकी दिसत नाहीये. स्वप्नाली चल लवकर, काळोख पडायच्या आत घरी गेलेलं बरं. काय हर्षदा? चला 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 चला. खूप काळोख आहे. चला आता आम्ही सगळ्यांनी साडी घातलेली आहे आणि आता निघालेलो आहोत गणपती बाप्पाच्या आरतीसाठी. इथे जवळच मंडप आहे. चिनूला भेटली फ्रेंड कायरा. चला चला आरती. हो हो स्वप्नाली. अगं स्वप्नाली चल. स्वप्नाली ही बघ, स्वप्नाली काकी इथे आहे. चिनू स्वप्नाली चल 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 चल. ते बोलवतात आपल्याला सगळेजण. आता तुम्ही पण आरतीला चला आमच्या बरोबर. लॉक लावले आणि सगळे निघालेले. धावत जाऊ नका. कशाला उद्या होती घालायची. इकडे बघा मंगलताई सगळेजण चला आता आरतीला चला. आणि तिथे गेल्यानंतर चिनूचा डान्स सुद्धा असणार आहे. तो पण आता बघूयात. चला चालत जायचंय. काळो काय खूप. महाकैवल्य तेजा सेवती सत्संत आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनाम सच्चिदानंद मूर्ती. उद्याच्या आरतीची मानकरी प्रगतशील बागायतदार आपण बक्षीस घेण्यासाठी उपस्थित व्हायचंय. आणि गणपती बाप्पा मोरया. हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. स्वप्नाली इकडे. आपण भजन न ऐकता आम्ही घरी आलेलो आहोत. आणि हा जयदीप कशाला आलाय? जयदीप घरी मम्मी पप्पाला डबा घेऊन जायचा आहे. तुमच्या घरून डबा घेऊन तो भरून घेऊन जायचा आहे. अच्छा. सांबार भात होता, लाडू होते. सांबार लय टेस्टी होतं. आणि काल काय होतं रे जेवण? काल डाळीची आमटी, भाकरी, भात आणि बुंदी स्वीट मध्ये. आणि आज बघ ना भात सांबार. आणि उद्या काय आहे? उद्या एखाद्या वेळेस आता त्यांची आरती आहे उद्या. आपले दत्तू बाबा म्हणजे कसं असतं आम्हाला सांग ना. ज्याची आरती असते ते काय? ज्याची आरती असती म्हणजे आता दोघं तिघं मिळून आरती घेतात. मग ते ज्याची आरती आहे ते 3 जण मिळून ठरवतात आपण काय ठेवायचं. 3 जणांचं जेवण. हा 3 जण मिळून. आता कधी दोघं असले तर 2 जण मिळून. कोणाचा 3घांचा ग्रुप असला 3 जण मिळून जेवण करतात. आणि कोणाला जेवण नसन द्यायचं तर ते काहीतरी थोडा नाश्ता देतात, नाही तर कधी कधी छोटा प्रसाद देतात. म्हणजे खूप कष्ट करून एक म्हणजे आपला आनंद पण साजरा करतात. 10 दिवस असतात. गणपती बाप्पाची सेवा पण करतात तेवढी. आपण त्यावेळेला छान खेळलो होतो ना वरती. आपण दोघीच बघा आता इथे उभी राहा.
आवाज आला पाहिजे बघा, न्यू आवाज पण आला पाहिजे. गोविंदा येतो. 2-3 बैलांची लागली झुंबी हो लागली हो. आता आम्ही ब्लॉग येथेच एंड करतो आणि पुन्हा नवीन उद्या दुसरा एक ब्लॉग करणार आहोत. परत नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाण असणार आहे, नवीन कुठेतरी जाणार आहोत आम्ही. ते तुमच्याबरोबर सगळं मी शेअर करणार आहे. आणि जर हा ब्लॉग जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि कमेंट्स करा बरं. हो, आणि सांग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.